हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर आता आम्ही निघालेलो आहे भिकाजी महाराजांकडे. तर आम्ही त्यांच्या देवस्थानावर चाललो. तर तुम्ही आखरीपर्यंत बनत राहा. बघा बाबू पण येत आहे. दे रे बाबूले. नको ना रे. अच्छा, बघा आम्ही निघालेलो आहे आणि साईश पण रेडी होऊन निघाला. तर मी थोडीशी तयारी करून चाललो मस्त आम्ही आता. आणि खूप दिवसाची इच्छा होती भिकाजी महाराजाकडे जाऊ बा दर्शनाला. तर आज दिवस निघाला आणि आम्ही जात आहोत. बघा यांनी आत्ता गाडी मस्त एक नंबर चालत आहे. मस्त सर्व्हिसिंग करून आणली आहे ना. तर मस्त चालून राहिली गाडी. पहिले आम्ही जाणार आहे म्हणजे आमचं जे गाव आहे तिथे. तर तिथून आमच्या आईबाबाला घेणार आहे आणि तिथून मग गावाला जाणार आहे. तर पहिले आई पप्पाला घेऊन घेतो आम्ही, त्याच्यानंतर निघतो आम्ही दर्शनाकडे. बघा आम्ही आमच्या गावात आलेलो आहे आणि हे बघा कोंबड्यामध्ये हे बकऱ्या पा किती साऱ्या आहे. हो बस 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 आलेलंच आहे आमचं घर आता. तर आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहे आणि आमची मावशी पण येत आहे आमच्या सोबत. तर त्यांना पण घेऊन चाललो. गावाचं वातावरण. हे आमच्या घरची बकरी आहे आणि हे पिल्लू आहे त्याचं. आमच्या मामाकडं पॉकेट पा 2000चा आहे. आपली म्हातारी ह्याच्यात पैसे ठेवले आहे ना. कोणा दिले तुम्हाला? हो का? 300 रुपये. 300 रुपये मामाकडं. तर बघा आम्ही समोसे घेतलेले आहे ना. आम्ही घरून निघालो. पाहू द्या समोसा. हा 5 रुपये वाला समोसा आहे ना जी. टेस्टी आहे का नाही? एकदम नंबर 1. तुम्ही पण पाहताय ना सनी भाऊ, ओळखला मी. आता आम्ही थांबलेलो आहे कोटंबा गावात. तर इथं ते मावशी वगैरे येणार आहे. ते इथूनच त्यांना घेत आहे. तुम्ही हे शाळा बघत आहे. हे यांनी इथं शिकलेले आहेत. तर गाईज माझा हा ड्रेस कसा वाटताय कमेंट मध्ये नक्की सांगा. माझा ड्रेस कसा वाटत आहे ते बी नक्की. याने तर रोज हेच घालून राहील. आमचे पाहुणे येणार आहे मग. तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल तर आम्ही इथं काऊन थांबून आहे. तर माझी मावशी येणार आहे. तर मावशी अजून वाटच पाहता. अर्धा घंटा झाला. तिच्याजवळ मोबाईल नाही, काही नाही ना काही नाही. आणि तिची मुलगी आहे. आमच्या गावाचं बोर्ड आहे. इकडे कोटंबा, इकडे नायगाव, इकडे लोणी. म्हणजे काही समजलं नाही म्हणजे कुठं काय. सांगू का मी समजून? हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे हा जाते पिंपरी, इजारा, लोणी, वेणी, कळम तिकडं. आणि हा जो रस्ता जात आहे हा यवतमाळ. इथून 20-25 किलोमीटर. आणि इथून जे सरळ जात आहे इथून लागते पहिले नायगाव. तिथून अजून फाटाफुट्टे एक जाते कळम आणि एक जाते बाबुळगाव. विषय संपला. पापा पापा म्हण बरं. पा 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 पापा म्हणते पप्पाचे मित्र मिळालेले आहे. आपण पागोंडी गाडी चालवतो यांनी. हो मित्रांनो, आम्हाला मिट्टू इथं मित्राचा मिट्टू आहे. फिरते का हा सोबत कुठं पण? हो का? मस्त. आणि उडत नाही. घेवर प्राची घे ना घे ना. काही नाही करा. घे ना. मी नाही घेत. हातावरच येते ना. बाय बाय मिट्टू. बोलत नाही काहीच. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही कोणतं गाव आहे तर इथे आहे. आता आम्ही आम्हाला जायचं होतं आष्ट्याला. तर आम्ही इकडनं जाऊ शकतो ना? इकडून जाऊ शकतो. शॉर्टकट. ठीक आहे. तर इथून शॉर्टकट पडते म्हणते. कारण की तिकडनं गेलं तर थोडस म्हणजे खराब आहे रस्ता आहे आणि थोडं दूर पण पडते. त्याच्यामुळे यांनी सांगितलं. तर हे मिळाले माझे फॅन्स. काय नाव भाऊ? हर्षल देवकी. बघा आता आम्ही चहा पित आहोत. आम्ही रेल्वे गेट वर आलेलो आहे. आम्ही आलो बरोबर खुल्लं आहे. हे लोक लय वेळचे थांबून होते. बरं झालं आम्हाला वेट नाही करू दिलाय. बघा व्ह्यू किती छान आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात. तर आता ताट वगैरे घेतो.
आणि बघा आपला बाबू पण उठलेला आहे. तर हनुमानाचं मंदिर आहे. बंद करतो ते. मित्रांनो आता पोचलो आम्ही देवगाव मध्ये. आजीला भाजीपाला घ्यायचा होता आणि भाऊ भेटलेले आम्हाला व्हिडिओ बघत असते आमची. तर तुम्ही पण देवगाव मध्ये असाल तर भवानी फ्रूट अँड सब्जी सेंटर मध्ये या. आणि इथं मस्त भाजीपाला पण मस्त आहे. कोणी यवतमाळ जाणार असन तरी इथून घेऊन जाऊ शकते आणि कोणी अमरावती जाणार असन तो पण इथून जाऊन घेऊ शकतो. ए बाबू पप्पा पप्पा. मी घरी आलेलो आहे. मित्रांनो आता मी माझ्या खेड्यावरच्या गावावर पोचलो आहे. तर आता आम्ही इथंच आज राहणार आहे आणि उद्या सकाळी निघणार आहे. ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच आमचे ब्लॉग नेहमी बघत जा. आम्ही असे चांगले करू, चांगले व्हिडिओ काढू. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.